श्री संताजी अखिल तेली समाज संघटनेच्या माध्यमातून आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहात. नागपूर तालुका, नागपूर शहर, प्रत्येक पदाधिकाऱ्यांना मी सांगितलं होतं, पण काही कारणास्तव काही येऊ शकले नाही. त्यांनी सांगितलं की बजेटली अशाचे काही कारण आहे, कुणाच्या ड्युटी आहे, त्याच्यामुळे येऊ शकलो नाही असं त्यांनी म्हटलं. तरी पण जे उपस्थित आहात, संघटनेचे जे शहराध्यक्ष आहेत संजयजी मेहर, आवर्जून उपस्थित असलेल्या आमच्या वरिष्ठ कांचनताई माकडे, त्या रामटेकून इथे आलेल्या. 2 दिवसापूर्वी माझं बोलणं झालं त्यांच्याशी. वजयजी कार्यक्रम वगैरे असेल नागपूरला तर सांगा मला, कारण मी नागपूरला उपस्थित आहे म्हणून. आपल्याला हा कार्यक्रम करायचाच होता, त्यानिमित्ताने मॅडम इथे आज उपस्थित आहे. त्यांची बस आहे तरी पण त्या आल्या संघटनेच्या वतीने, आणि शहराध्यक्ष संजयजी मेहर यांनी कार्यक्रम आयोजित केला. तसेच आपले फिरोजपेठचे वरिष्ठ भूषणजी नरखेडकर, आपल्या संघटनेचे प्रदेश सल्लागार, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपलं संघटन कार्यरत आहे. उद्या कन्नड शहरामध्ये सुद्धा संघटनेच्या वतीने मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रत्येक समाजाच्या व्यक्तींना तिथे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी विनंती करतो सर्वप्रथम. आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. सौ सारिकाताई सुनीलजी नांदुरकर या नागपूर महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त मतांनी निवडून आल्या, त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. मी सुनीलजी नांदुरकर हे आमच्या संघटनेचे प्रदेश सल्लागार आहेत. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्या पद्धतीने समाज जागृत होत आहे, प्रत्येक गावागावामध्ये समाजाचे संताजी चौक, संताजी उड्डाणपूल, संताजीच्या मंदिरामध्ये लोकांनी असं म्हणजे एक वेगळं आगळं वेगळं हे जागृतीकरणाचं कार्य संघटनेच्या माध्यमातून चालू आहे. काल मला एक मेसेज आला, आपल्या धुळेला ज्या मालेगाव आहे, मालेगावमध्ये संताजी जगनाडे महाराजाचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये मुस्लिम समाजाने कब्जा केला होता. कमसे कम तो 85 वर्षाचा व्यक्ती आहे, तो समाजाचा एकटा लढून राहिला. कुणीही एवढे मोठे मोठे संघटन आहे जे म्हणतो आपल्या समाजाची 30-40 वर्षापासून आहे, त्या एकाही संघटनेच्या नेत्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य केलं नाही. आपलं कार्य जसं दिसून राहिलं, त्यांनी मला फोन केला, बजायजी हे संघटन आता काल परवाच ओपन झालं. त्यांनी त्यांच्या मटन चिकनचे दुकान लावले होते. म्हणजे बांगलादेशची अवस्था आज मालेगावच्या शहरामध्ये आपल्या समाजाच्या मंदिरामध्ये सुरू आहे, की त्यांनी मटणाचे दुकान लावले. संताजी जगनाडे महाराजाचं पूर्वजाचं मंदिर आहे. इथपर्यंत परिस्थिती आज समाजाला दिसत आहे की आपला समाजाच्या संघटनेच्या माध्यमातून खरं कार्य चालतं. आज ड्युटी पाणी करून मी आज सरकारी टीचर आहे, शाळेचा टीचर आहे, असे कितीतरी शिक्षक आहेत, म्हणजे नोकरी करणारे हे लोक आपल्यासोबत जुळत आहे. वीडभट्टीवर कार्य करणारे की नाही, आम्हाला यांना पाठबळ द्यायचे, आम्हाला राजकीय जे समाजाचे जे नेतृत्व घडवायचे. घराघरात समाजाचा नेता जर तयार झाला तर समाजाच्या लोकांना न्याय मिळेल, समाजाचं भविष्य घडतं. आज प्रत्येक समाजामध्ये जागृतीकरण हजारो वर्षापासून चालू आहे. तर आमच्या तेली समाजामध्ये काय, आमच्या समाजाला जागृत करायला आजपर्यंत जे घडलं, जे समाजाच्या भरोश्यावर नेते बनले, त्यांनी समाजाचा वापरच केला. पण आपल्याला तसं करायचं, आम्हाला यांच्या मागे पाठबळ उभं करून समाजात राजकीय व्यवस्थेमध्ये, प्रशासन व्यवस्थेमध्ये समाजाला तिथे पाठवायचं आहे. भलाही आपण नाही जा, आपल्याला नाही जायचं, पण आपल्याला घडवायचं. आज सारिकाताईच्या मागे समाज उभा राहा. प्रत्येक समाजाने आम्ही आज या नगर परिषदेच्या मध्ये, महानगरपालिकेच्या चुनावामध्ये आम्ही स्वतः अनुभवलं की समाज घराघरातून गेले. महिला सुद्धा नाही आमच्या समाजाची. जातीचा उद्धार व्हायला पाहिजे, जातीची प्रगती म्हणजे देशाची प्रगती. हे मी नाही म्हणत, बाबासाहेबांनी जेव्हा संविधान लिहिलं, जिसकी जितनी संख्या उसकी उतनी भागीदारी. मग आमची संख्या जास्त तर आमचा महापौर बनायलाच पाहिजे. खासदार जर तुमचा असेल, आमदार जर तुमचा असेल, तर महापौर आमचा असायलाच पाहिजे. आमचा अधिकार आहे, आमचा हक्क आहे. त्याच्यामुळे ही आमची मागणी राहणार. तो प्रश्नच नाही की आम्ही हा विचार करणार. यांचं मला इथलं जे आहे कार्य आहे,
आज यांचा राजकीय वारसा आहे, समाजासाठी धावून जातात. समाजासाठी सुनील नांदुरकर साहेब पटकन फोन केलं तर 25-30 किलोमीटर रात्री 10 वाजता सुद्धा येतात. यांची जे समाजासाठी जे धावपळ आहे, जीवापाड कार्य करण्याची जे शक्ती आहे, कर्तव्यनिष्ठेनं ते कार्य करतात, त्यांच्यासाठी आम्हाला समाजाने मागे राहावंच लागेल. हे आमचं कर्तव्य समजतो. आज आम्ही घडलो समाजामुळे. आमच्या वेळी ज्यावेळेस परिस्थिती होती, समाज भलाही तो व्यक्ती आमच्याशी जुडला नसेल, पण समाजाचं कार्य आहे तो असे मागून हे मदत करायची, सहकार्य करायचे. प्रत्येक समाजामध्येच. मी आज त्या समाजाचं नाव नाही घेऊ. मारवाडी म्हणा, गुजराती म्हणा, शीख म्हणा, मुस्लिम म्हणा, या समाजामध्ये कट्टरता आहे म्हणून ते पुढे गेले. आज सिंधी समाजामध्ये 9 वाजता दुकान बंद झाल्यावरती तिथे 1 घंटा त्या समाजाची चर्चा चालते की माझ्या मुलाचं भविष्य कसं घडवायचं, माझ्या मुलाचा व्यवसाय वाढवला तर कसे का मदत करायची, असं आपल्याला समाजाला घडवलं तर समाजाचा विकास होईल. आज भलाही आपण करू, आपल्या घरी धन इस्टेट जायदाद असेल, पण आपल्या समाजाच्या गावचा जो व्यक्ती आहे त्याच्याकडे पैसा नाही, त्याला समाजात त्या लोकांना मदत करावं लागेल. कशा प्रकारे मदत करायचे प्रत्येकाने ठरवायचं. आज ती मालेगावची परिस्थिती जेव्हा ऐकतो की समाजाला जागृत होण्याची गरज आहे, त्याला कोर्ट कचेरीचा पायरी चढावं लागली. एवढे मोठे मोठे संघटन, आज एखादी हात जरी कटला एखाद्या महापुरुषाचा तर 1000 लोक जमा होतील आणि त्या मंदिरात प्रत्येक जणच बघतात. ह्या सर्व गोष्टी प्रत्येकाने विचार करून आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करून योग्य निर्णय घ्यायचा आणि योग्य माणसाला मार्गदर्शन, जे नाही आहेत संघटनेमध्ये त्यांना जागृत करा, संघटनेसोबत जोडा, संघटित व्हा. मी नाही म्हणत, बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आमच्या संताजी जगनाडे महाराज त्यावेळेस सांगितलं ना, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे. मग समाजातले जे रेंजले गांजले लोक आहेत त्यांनाही सोबत घ्या ना. मीच बनलो पाहिजे का, मलाच नोकरी लागली पाहिजे का, त्यांनाही स्पर्धा परीक्षेसाठी त्यांनाही मोटिवेट करू, त्यांनाही सांगू. ह्या सर्व गोष्टी प्रत्येकाने शिकायला पाहिजे. मी जास्त बोलणार ना, जास्त विषय झाला. तर मला असं वाटते की मॅडमचा सत्कार थोडा आपण आयोजित करू. मॅडम 2 शब्द तुम्ही बोलून द्या. बोला, नंतर आपण. विनम्र अभिवादन. आजचा हा दिवस खरंच खूप चांगला योगायोग आहे. म्हणजे आज संत तुकाराम महाराजांची जयंती आहे, त्याचबरोबर सुभाषचंद्र बोसांची पण जयंती आहे आणि बाळासाहेब ठाकरेंचा पण जन्मदिवस आजच. त्याचबरोबर आज वसंत पंचमी सुद्धा आहे आणि शारदेचं आणि वसंत पंचमीचं जे नातं आहे आणि इथे एक शाश्वत शारदा म्हणजे आमच्या सरिताताई नांदुरकर यांच्या सत्काराला आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहे. म्हणजे योगायोग म्हणा. हा समाजाचं काम जे आता बजाईजींनी जी खंत व्यक्त केली ना, ती खंत खरंच आहे. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की समाज ऋण प्रत्येकाने फेडावं, पण शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरात, माझ्या घरात नाही, अशी आपल्या समाजाची एक परंपरा चालू आहे. पुढे जो जातो ना त्याचं पाय ओढण्याचं काम आपला समाज करते. हे मी गेले 40 वर्ष अनुभवते आहे. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून शिक्षण क्षेत्रात काम करत असताना मला असे अनेक अनुभव आलेले आहे की जेव्हा आपण कुठेतरी पुढे होतो, एखादं चांगलं काम करतो, तर यांचा काहीतरी स्वार्थ असावा, यांना यातून काहीतरी फलित मिळत असावं, म्हणून माकडे मॅडम नेहमी पुढे असतात, असं लोकांचा समज होता. पण तो त्यांचा समज, तो गैरसमज होता असं त्यांना कळलेलं आहे. कारण मी कुठलीही अपेक्षा न ठेवता स्वतःच्या पदरीचे पैसे खर्च करून सामाजिक कार्यक्रम, सामाजिक सोहळे आतापर्यंत घेत आलेली आहे आणि सगळ्या याच्यामध्ये एक पारदर्शकपणा आहे. आणि त्यामुळे समाजाने माझी दखल घेऊन अनेक पुरस्कार माझ्या पदरात टाकले किंवा एक छोटंसं कार्य करते. मी कधीच कुठल्या पुरस्कारासाठी किंवा कोणी माझी प्रशंसा करावी म्हणून काम केलं नाही. मला वाटलं की हे मला करायचं आहे. मी ज्या समाजात जन्माला आलेली आहे, त्या समाजातील जे रंजले गांजले जे तळागाळातील लोक आहेत, त्यांना कुठेतरी आधार देऊन पुढे आणण्याचं कार्य मी माझ्या परीने मला जसं जमलं तसं केलं. 1.5 लाखाचा पगार असताना मी घरात 50,000च नेले. लाख रुपये मी महिन्याचे समाजावर खर्च केले, तरी मला शब्दांनीही माझ्या सहकार्याने काही बोलले नाही. तर हा त्यांचा मोठेपणा. आणि ते स्वतःही समाजकार्यात आणि संत जगनाडे महाराजांवर छान कीर्तन करतात, प्रवचन करतात. संत जगनाडे महाराजांवर एक पिक्चर निघते आहे आणि पुण्याचे लोक आहेत ते पिक्चर काढते आहे तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याने. तर मी पण माझा एक अल्पसा वाटा, 1 लाख रुपयाची देणगी त्यांना दिली मी तिथे. तर सर्व म्हणून म्हणायला लागले की मॅडम ते कुठले, ते पुण्याचे, ते सदुंबरेचे, आणि मग आपण काय त्यांना काही पाहिलं नाही, काही नाही, आणि तुम्ही कसं असं
अंधविश्वास कसा ठेवता? मी म्हटलं जाऊ दे, समाजाच्या नावावर माझे लाख रुपये गेले तरी मला चालतील, पण कुणीतरी एक चांगलं काम करायला निघालेलं आहे, तर त्याला कुठेतरी माझ्या त्या याच्याने एक गुणभर पाण्याची मदत होईल म्हणून मी ते केलं. आणि मग लोकांच्या लक्षात आलं की नाही, मॅडम जर 1 लाख देऊ शकते तर मी पण 5,000 द्यायला पाहिजे. असं करून 2-2.5 लाखांचा निधी आमच्या गावातून नंतर प्रत्येकाने 5-5 हजार असा गेला आणि एक मोठी रक्कम आम्ही त्या संत जगनाडे महाराजांचा जो पिक्चर येतो आता त्याला आम्ही मदत केली. यांनी जे म्हटलं की जे राजकीय पर्सनॅलिटी असतं, खासदार आहे, आमदार आहे किंवा जे कॅबिनेट मंत्री झालेले आहे, समाजाच्या मतांनी, समाजाच्या वोट बँकमुळे ते निवडून आलेले आहे, पण कुठेतरी तिथे गेल्यानंतर ते समाजाला विसरतात, विसर पडतो. एखाद्याही माणसाने मनात आणलं असतं तर ते पिक्चर कधीच निघून गेला असता, पण आता तसं नाही. आता तो पिक्चर आपला आहे, प्रत्येकाने तिथे आपला थोडा थोडा वाटा उचललाय. म्हणजे हा कुणा एकट्याचा नाही आहे, तर सगळ्यांनी मिळून तो आपण तयार केलेला आहे. तेव्हा संत जगनाडे महाराज हे घरघरात पोचतील, सगळ्यांना कळतील, आपल्या भावी पिढीला कळेल. कारण होतं काय की संत जगनाडे महाराज तर नाव घेतलं की कोण म्हणतात लोक, म्हणजे अशी परिस्थिती आहे. किंवा त्यांच्याविषयी जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयाचा अभ्यास लोक करत नाही. संत तुकाराम महाराजांच्या बुडालेल्या गाथा इंद्रायणीतून बाहेर निघाल्या असं म्हणतात, त्या बाहेर नव्हत्या निघाल्या. त्यांचे जे 14वे टाळकरी होते आपले संत जगनाडे महाराज, यांनी अगदी त्यांना मुखोद्गत होत्या आणि त्यांचे मुखोद्गत असल्यामुळे त्या त्यांनी जशाच्या तशा लिहून काढलेल्या आहे. हा इतिहास आहे, पण कुठेतरी आपल्याला डावललं जातं. नेहमी तेलाचं तोंड पाहू नये, असं होतं तसं होतं. खूप सगळ्या आख्यायिका आपल्या बाबतीत आहे नाही का. कहा राजा भोज कहा गंगू तेली असं म्हणतात, त्याचं विपरीत प्रकरण लोक समजतात. पण कहा राजा भोज आणि कहा गंगू तेली म्हणजे गंगू तेलीने जे औदार्य दाखवलं ते राजा भोजही दाखवू शकत नव्हता, हे त्यामागचं सत्य आहे. समाजाला कळलं पाहिजे, आपल्या लेकरांना कळलं पाहिजे, म्हणून आपण या सामाजिक संघटनेच्या काम करत असतात. तर पहा, धनिकाने धन द्यावं, श्रमिकाने श्रम द्यावे आणि ज्याला वेळ देता येतं त्यांनी वेळ द्यावा. तर आता बजाज जिथं वेळही देते, धनही देते आणि श्रमही करते, सगळंच. तर अशा सारखं चांगलं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. आपला एक हा समाज यांच्या नेतृत्वात पुढे जातो आहे. इकडून तिकडून त्यांना त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते आहे. आणि आता उद्याला आमचा कऱ्हाणला संताजी जगनाडे महाराज सभागृहामध्ये चांगला मोठा कार्यक्रम आहे. सर्वांनी तिथे यावं. आणखी तुमच्याबरोबर समाज बांधव आणता येत असेल तर आणावं. तो सोहळा, तो कार्यक्रम तुम्ही बघावा आणि त्यानंतर असेच तुम्ही आपापल्या क्षेत्रात सुद्धा कार्यक्रम करा, आम्हाला बोलवा, आम्ही तिथे जातो. उद्याचं शेड्यूल माझं खूपच बिजी आहे, कणानी आहे, कामठी आहे, दोन्ही ठिकाणी तरी पायाला चक्री लावून फिरावं लागतं, तरी आम्ही करतो. म्हणजे एकदम घरादारावर तुळशीपत्र ठेवून तुम्ही याच्यात करा असं नाही म्हणत, पण तुम्ही रोज 1-1.5 तास तर समाजासाठी काढा, थोडं तर करा. नाही 8 दिवस जमत तर 1 दिवस करा, नाही का मॅडम. आता नेतृत्व तुम्ही करणार आपल्या प्रभागाचं, तर प्रभागातले लोक सगळे आपल्या संघटनेशी जोडा. म्हणजे कुठल्या ना कुठल्या संघटनेला जर आपण जुळलो तर एक कामाची आपल्या व्याप्ती वाढत असते आणि एक मार्ग मिळत असतो आपल्याला पद्धतशीर मार्गाने काम करण्याचा. नाही तर मग काय, खूप मोठा समाज आहे ना, त्याच्यामुळे आपण विखुरलेला आहे. सरांनी आता ज्या समाजाची नावं घेतली ते अल्पसंख्याक आहे, संख्येने कमी आहे, म्हणून त्यांच्यामध्ये एकी आहे. आणि आपण खूप मोठ्या प्रमाणात आपला समाज असल्यामुळे आपण आपले 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 तंबू ठोकून बसलेलो आहे. तर मला तरी वाटतं की तंबू कितीही ठोका, पण जेव्हा समाजावर आच येते तेव्हा सगळ्या तंबूतल्या लोकांनी एकत्र मैदानात उतरलं पाहिजे. एवढीच अपेक्षा सगळ्याकडून करते, जास्त बोलणार नाही. आणि धन्यवाद. आणि मॅडमचं पुनश्च खूप खूप अभिनंदन. आणि चांगल्या वाघिणीसारख्या लढा, कुठेच मागे पडायचं नाही. आम्ही तुमच्या पाठीशी सदैव आहोत.